बघते। बुलेटिनची सुरुवातच आपण कोल्हापुरातून करतोय। तर सखल हिंदू समाजाच्या तर्फे आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि कोलकाता महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। सध्या कोल्हापूरमध्ये या बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आणि सध्याचं तिकडचं वातावरण कसं आहे? गार्गी, कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिलेली। या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळते। जीवनावश्यक वस्तूची दुकानं वगळता इतर सर्व व्यवहार आज बंद असल्याचं पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी चौकामध्ये सुद्धा कलम 163 आहे ते लागू करण्यात आलेले। या ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास ते बंदी घालण्यात आलेली आहे आणि जमलेल्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस ते ताब्यात घेताना आपल्याला दिसून येत आहेत। बांगलादेश आणि रामगिरी महाराज यांच्या समर्थनामध्ये जे आहेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मुस्लिम संघटनांनी कोल्हापूरमध्ये ज्यावेळी मोर्चा काढला होता त्यावेळी सुद्धा हिंदू समाजाबद्दल ते अपशब्द वापरले होते आणि त्याचा निषेध सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटना ते करताना पाहायला मिळतात। एकूणच या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद तो कोल्हापुरात मिळताना पाहायला मिळते। कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही पद्धतीची बिघडू नये यासाठी कडक असा पोलीस बंदोबस्त तो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी तो लावण्यात आल्याचं पाहायला मिळते। कारण याच चौकामध्ये ते गेल्यावेळी मोठ्या प्रमाणात ती दंगल घडली होती आणि त्याची पुनरावृत्ती यावेळी होऊ नये याची दक्षता ती घेताना या ठिकाणी पाहायला मिळते। महानगरपालिकेच्या ज्या सार्वजनिक बसेस आहेत त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत। रिक्षा सुद्धा बंद असल्याचं पाहायला मिळते। शाळा महाविद्यालयांना सुद्धा आज अघोषित ती सुट्टी देण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर सध्या कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। मात्र एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त तो कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आणि हिंदुत्ववादी संघटना त्या आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। गार्गे जी, ज्ञानेश्वर, तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।